मोबाईलची हौस त्यातून वाढत चाललेले धक्कादायक प्रकार। लातूर जिल्ह्यात वर्षभरात तब्बल 100 अल्पवयीन मुली बेपत्ता। पाहूया सविस्तर बातमी। लातूर जिल्ह्यात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांकडे गंभीरपणे पाहिले जात आहे। जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण 189 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत। या प्रकरणांमध्ये पोलिसांनी विशेष तपास आणि शोध मोहीम राबवली। त्यामध्ये 189 पैकी 171 मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे। मात्र अजूनही 18 मुलींचा शोध सुरू असून पोलिसांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। जिल्हा पोलिसांच्या आकडेवारीनुसार वर्षभरात 667 महिलाही बेपत्ता झाल्याची नोंद आहे। त्यापैकी 493 महिलांचा शोध लागला आहे, तर 86 महिलांचा शोध अद्याप सुरू आहे। याशिवाय 18 वर्षांवरील 416 पुरुषही वर्षभरात बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या। त्यापैकी 360 पुरुष सापडले असून 58 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। अल्पवयीन मुलांबाबत पाहिले असता 445 मुले बेपत्ता झाली होती। त्यापैकी 43 मुलांचा शोध लागला असून 2 मुले अजूनही बेपत्ता आहेत। जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत अल्पवयीन मुली आणि प्रौढ महिलांसह एकूण 868 महिला मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे। यापैकी 764 जणींचा शोध लागला आहे, तर 104 जणींचा शोध सुरू आहे। दरम्यान हरवलेल्या महिला आणि मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। तपासादरम्यान काही आरोपींना मुंबई, पुणे आणि हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की बेपत्ता प्रकरणांमध्ये पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाते आणि त्यामध्ये 90 ते 95% प्रकरणांमध्ये बेपत्ता व्यक्तींचा शोध लावण्यात यश मिळत आहे।